जमीन आमच्या हक्काची. महामार्ग रद्द करतो, माझ्यावर विश्वास ठेवा, असं जाहीरपणानं एकनाथ शिंदे बोलले होते. आणि आज ते बोलायलाच तयार नाहीत. त्यांचं काही चालत नाही आणि त्यांना कोणी विचारत नाहीत. पण देवेंद्र फडणवीसच थेट अधिकाऱ्यांना सूचना देतात, थेट आढावा बैठक घेतात, थेट निर्णय घेतात. मग त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे काय करतायत? त्या वाहणाऱ्या पाण्याला जर का हा शक्तिपीठ महामार्गाचा भरावाचा जर अडथळा निर्माण झाला तर ते पाणी तिथंच तुंबून राहतं. आणि म्हणून हा धोका विशेषतः सांगली शहराला तर फार मोठा धोका आहे. द्रुतगती मार्गाचं एक सांगतो, स्थानिकांना त्याचा काही उपयोग होत नाही. ह्या शक्तिपीठला 802 किलोमीटरमध्ये फक्त 26 ठिकाणी बाहेर पडायला मार्ग आहे. फक्त 26 ठिकाणी. ती पत्रादेवी बघितले काय कधी? 3.5 फुटापेक्षाही उंची नाही त्या मंदिराची. आणि ते शक्तिपीठ कसं काय हो? ते शक्तिपीठ नाही, तिथून गोव्यात आहे ते. आणि तुम्हाला गोव्याला काय काम आहे तुमचं? ह्या भाविकांचं गोव्याला काय काम आहे? तेच की 2029च्या निवडणुकीसाठी यातले 65,000 कोटी रुपये वापरायचे आहेत. आणि हा भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा निवडणुकीसाठी गरज आहे. कदाचित आता 50 कोटी आमदाराचा दर निघाला, त्यावेळी 100 कोटी निघेल. आता अलीकडे मतदारांनाही पैसे द्यावे लागतात. हे पैसे आणायचे कुठले? त्यासाठी शक्तिपीठ. की ते जे शेतकरी म्हणत होते की हा रस्ता झाला पाहिजे, त्यांचे गट नंबर सांगा. गट नंबर का सांगत नाहीत? आम्ही विकासाला विरोध करत नाही, लक्षात घ्या. आता ज्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जाणार आहे, आता काही पिलावळ बाहेर आल्या मला माहिती आहे. ते काय म्हणतात माहिती आहे काय? विकासाला विरोध करू नका, रस्ता झाला पाहिजे. यांचा हिशेब एवढाच आहे की हे 65,000 कोटी रुपये हाणा लागल्यात, त्यातले 2-3 हजार कोटी तरी वाटतीलच की. पण माझ्या मतदारसंघातून जातो म्हटल्यानंतर 100-200 कोटी माझ्या वाट्याला येतील की, म्हणून हे समर्थन करायला लागले ती. बाकी काय नाही. त्यातला माझे जे काय आक्षेप आहेत त्यातला एक मुद्दा नुकसान भरपाई आहे. बाकीचे 3 अजून आहेत अव्यवहारी. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं पण मांडतो. 40,000 कोटीत होणारा रस्ता तुम्ही 1,05,000 कोटीत करत असाल तर मान्यता नाही. माझी ताकद घालवली शेतकऱ्यांनीच म्हटलं. जी पूर्वी मला धार होती ती धार बोतड झाली. ही आता मला एक प्रांजळपणानं कबूल करावं लागेल. पण ही बोतड कुणी केली? शेतकऱ्यांनीच केली. नमस्कार, तरुण भारतमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एक चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरतो आहे, तो म्हणजे शक्तिपीठ महामार्गाची निर्मिती. या महामार्गाला महाराष्ट्र सरकारनं किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुढे नेण्याचा विचार चालवलेला आहे. मात्र त्याचवेळी त्याला पश्चिम महाराष्ट्रातून विरोध होतो आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या 2च जिल्ह्यात विरोध होतो आहे, उर्वरित ठिकाणी विरोध होत नाही असं म्हटलं जात होतं. काल या प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा नेऊन शासनाच्या धोरणाला तीव्र विरोध केला आणि सरकार यापुढं शेतकऱ्यांना खरडा भाकरीच खायला लावेल, या महामार्गामध्ये जमिनी गेल्यानंतर त्यांचा काहीही लाभ होणार नाही अशी भूमिका घेतली. यापूर्वी महामार्गासाठी जे रस्त्यासाठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले असताना राजू शेट्टी साहेब असं कसं काय सांगू शकतात की लोकांना पैसेच मिळणार नाहीत आणि त्यांना खरडा भाकरी खावी लागेल, म्हणजे त्यांचं जीणं गरिबीचं होईल अजूनपेक्षा. तर हा समृद्ध महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला समृद्ध भाग आहे आणि त्या ठिकाणी एक महामार्ग येत असताना एक माजी खासदार, एक प्रभावी शेतकरी नेते यासाठी विरोध का करतायत? मग शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. सत्ताधारी पक्षाची भूमिका वेगळी आहे, पण त्याचबरोबरीने आंदोलक म्हणून राजू शेट्टी साहेबांची एक भूमिका आहे. आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज तरुण भारतच्या कार्यालयामध्ये ते आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करू. आणि शेट्टी साहेब, आम्हाला सांगा की एवढं महाराष्ट्रात प्रगतीचं वारं सुरू आहे, समृद्धी महामार्ग झाला, समृद्धी महामार्गामुळं नागपूरचा माणूस 8 तासात महाराष्ट्रातल्या इतर भागात येतो आहे. त्याला मुंबई जवळ झाली, पुणे जवळ झालं, पुण्याच्या माणसाला नागपूर जवळ झालं. आणि तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रातील देवदर्शन यात्रा जी होणार आहे ते देव आणि त्या निमित्तानं शेतकऱ्यांना एक नवीन पर्याय निर्माण होतो आहे सरकारकडनं. हा विरोध का करताय मग तुम्ही? एकतर
आम्ही विरोध करतो याचा अर्थ 3 गोष्टी आहेत. शेतकऱ्यांची राखरांगोळी होणार काय तर 100% होणार आहे, कारण 27,000 एकर जमीन ही या शक्तिपीठ महामार्गासाठी बेचिराख होणार आहे. त्यातली 80% जमीन ही बागायती आहे. वर्धा यवतमाळ सोडला तर बहुतेक सगळी जमीन बागायत आहे. आणि त्या बागायती जमीन करण्यासाठी किती खर्च येतो हे सगळ्यांना माहिती आहे. नंबर 2, त्याचा मोबदला जो अतिशय तोकडा दिला जाणार आहे. 2013च्या कायद्याप्रमाणे जे पैसे मिळायचे त्याच्यामध्ये 2022 साली दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीनंतर शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंज म्हणजे तुलनाच करायची झाली तर 2013च्या कायद्याप्रमाणे जर का 100 रुपये मिळत असतील तर 22च्या दुरुस्तीनंतर ते फक्त 40 रुपये मिळतात. म्हणजे 60% कपात त्याच्यामध्ये आहे. लोकांना दाखवलं जातं की नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना कोटी पैसे मिळाले, तिकडं बोर्ड दाखवलं जातं. पण ते पैसे 2013च्या कायद्याप्रमाणे मिळालेले आहेत आणि ही दुरुस्तीनंतर हे पैसे कमी होणार आहेत हे अजून कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि सरकारच्या मनात किती पाप आहे हे लक्षात घ्या की अंकली ते चोका खास नागपूर रत्नागिरी महामार्गाचा एक 38 किलोमीटरचा भाग राहिलेला होता. अर्थात तो सरकारच्या चुकीमुळे राहिलेला होता. सुप्रीम कंपनी आणि राज्य सरकार यांचा वाद हायकोर्टात चालू होता आणि त्यानंतर तो निकाल लागला आणि मग पुन्हा जमीन अधिग्रहित करायला सुरुवात केली. तोपर्यंत 2022ची दुरुस्ती झाली होती. आता नॅशनल हायवे म्हणत होतं की 2022च्या दुरुस्तीप्रमाणे आम्ही पैसे देणार आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की 2013च्या कायद्याप्रमाणेच मिळालं पाहिजे, कारण नैसर्गिक न्यायाला धरून होतं. चोकापासून रत्नागिरीपर्यंत शेतकऱ्यांना ज्या दरानं दिलं आहे किंवा अंकलीपासून सोलापूरपर्यंत ज्या दरानं दिलं आहे त्याच दरानं या 38 किलोमीटरच्या 7 गावातल्या लोकांनाही पैसे द्या असा तो वाद होता. अनेक वेळात अगदी महिलांनासुद्धा तुरुंगात डांबलं गेलं आणि त्यापुढे 3 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यातही गंमत म्हणजे नॅशनल हायवे पैसे द्यायला तयार होते पण राज्य सरकार विरोध करत होतं. पैसा नॅशनल हायवेचा होता पण राज्य सरकार विरोध करत होतं. त्याचं कारण ह्या लोकांना पैसे दिले तर बाकीच्या राज्यातल्या इतर प्रकल्पातल्यासाठी घेतलेल्या रस्त्यांना पण द्यावे लागतील म्हणून राज्य सरकार विरोध करत होतं. मी नितीन गडकरींच्याकडे वारंवार जाऊन आलेलो होतो. ते वारंवार म्हणत होते की मी तयार आहे पण राज्य सरकार मला देऊन देत नाही. आणि मग अखेर राज्य सरकारच्या लक्षात आलं की ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय तर पैसे देता येत नाही. मग त्यांनी एक शासन निर्णय 15 दिवसापूर्वी केला आणि तो करत असतानासुद्धा त्यांनी स्पष्ट त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की हा शासन निर्णय फक्त आणि फक्त अंकली ते चोका या 38 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठीच लागू आहे. महाराष्ट्रातल्या इतर रस्त्यांना तो लागू नाही आहे असा शासन निर्णय केला आहे. आणि शक्तिपीठ महामार्ग हा तर 100% महाराष्ट्र सरकारचा आहे. हा काय नॅशनल हायवे नाही आहे, स्टेट हायवे आहे पण तो एक्सप्रेस आहे आणि त्यामुळं इथं पैसे कमी मिळणार हा एक झाला मुद्दा. त्याच्यानंतर हा संपूर्ण रस्ता हा भरावाचा रस्ता होणार आहे आणि भरावाचा रस्ता नंतर आता समृद्धीवर शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे. ऑक्टोबरमध्ये जेव्हा परतीचा पाऊस पडतो बहुतेक समृद्धी महामार्गाचा जो काही पूर्ण एरिया आहे तो परतीच्या पावसाच्या ह्याच्यामध्ये जास्त आहे. त्या भागात परतीचा पाऊस जास्त पडतो. मान्सून पहिला मान्सून येतो तो भाग वेगळा आहे आणि त्यामुळं तिथं पाऊस पडल्यानंतर 2-2 महिने पाणी हटत नाही आणि पिकं बेचिराख होतात. शेकडो एकरामध्ये पाणी साचून राहतं. कारण का तर समृद्धी महामार्ग हा सुद्धा भरावा टाकून डोंगरासारखा बांधलेला महामार्ग आहे आणि तो बांधत असताना पाण्याचे जे नैसर्गिक प्रवाह आहेत त्याची अजिबात त्यांनी विचार केलेला नाही आहे. म्हणजे नकाशावर जे काही छोटे छोटे नाले आहेत जे नोंद आहेत नकाशावर किंवा सातबाऱ्यावर पोट खराब म्हणून नोंद आहे तिथं तेवढं काही जुजबी व्यवस्था केलेली आहे. परंतु त्याच्याशिवाय सुद्धा अनेक प्रवाह असतात की ते तात्पुरते असतात पण त्या प्रवाहामध्ये जर अडथळा आला तर ते पाणी साचून राहतं आणि ते 2-2 महिने शेतात साचून राहिलं. त्याचा त्रास आत्ता शेतकऱ्यांना तिथं जाणवायला लागलेला आहे. शक्तिपीठ महामार्ग हा सुद्धा भरावा टाकूनच होणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचाही त्रास होतो. हा रस्ता गोदावरी नदी ओलांडतो, मांजरा नदी ओलांडतो
आणि इकडे सांगली कोल्हापूरला आल्यानंतर मग काय बोलायचं कामच नाही. कृष्णा आली, वारणा आली, येरळा आली, पंचगंगा आली, दूधगंगा आली, वेदगंगा आली. या साऱ्या नद्या ओलंडत तो जाणार आहे. आणि इथं आधी सांगली कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसतो. आणि तो महापुराचा फटका बसायचं मुख्य कारण म्हणजे नदीपात्रातून बाहेर पडलेलं जे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळं पूर रेंगाळतो. हे सगळ्यात मोठं प्रमुख कारण पुराचं आहे. आता रस्ता बांधत असताना काय होतं की नदीचं जे मेन पात्र आहे तिथं पूल बांधला जातो, परंतु आपल्याकडच्या नद्या हे पात्राबाहेर 2-2, 3-3 किलोमीटर पाणी पसरतात आणि तो तसंच समांतर नदीला वाहत असतं ते पाणी. परंतु त्या वाहणाऱ्या पाण्याला जर का हा शक्तिपीठ महामार्गाचा भरावाचा जर अडथळा निर्माण झाला तर ते पाणी तिथंच तुंबून राहतं. आणि म्हणून हा धोका विशेषतः सांगली शहराला तर फार मोठा धोका आहे. कारण कौलापूरपासून बुधगावपासून दानोळीपर्यंत जवळपास 14.8 म्हणजे जवळपास 15 किलोमीटर लांबीचा डोंगरासारखा भराव पडणार आहे. तो येणार बुधगाव, त्याच्यानंतर पद्माळनंतर कदमवाडी, सांगलवाडी आणि सांगलवाडीच्या पलीकडं मग दानोळीला जाणार प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ. हा मी गुगलवर चेक केलेला आहे. 15 किलोमीटरचा ही लांबी आहे. 15 किलोमीटरची लांबच्या लांब डोंगराची रांग उभा राहणार नदीच्या समांतर, नदीच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात. कृष्णा नदी पात्राच्या बाहेर गेल्यानंतर डिग्रज आणि कर्नाळ आणि त्या भागात किती पाणी पसरतं तुम्हाला आधीच माहीत आहे. त्या पाण्याला जर अडथळा निर्माण झाला आणि तिकडून वारणा पाण्याचा लोंढा घेऊन येत असते, तिथं दानोळीला त्याचं जर काही झालं तर अख्खं सांगली शहर विश्रामबाग सकट पाण्यात जायला काही वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा पुराचा धोका फक्त एका सांगलीलाच नव्हे, परत ही नदी जेव्हा हा रस्ता जेव्हा माणगाव ते पट्टण कोडोली अशा पद्धतीनं पंचगंगा क्रॉस करणार आहे त्याच्यामुळं कोल्हापूर शहराला धोका निर्माण होणार आहे. आणि इकडं ह्या पुराची व्याप्ती ही पार कराड शहरापर्यंत जाणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे प्रमुख 3 जिल्हे जे आहेत, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, या तिन्ही जिल्ह्याला पुराचा तडाखा मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे. काही अंशी कर्नाटकातल्या सीमा भागातही बसणार आहे. हे पुराचं एक कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजराचा तालुका सुरू झाला तर जो सह्याद्रीची ज्या रांगा लागतात हा सगळा म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद असलेला झोन आहे. दाजीपूरचं अभयारण्य आहे, व्याघ्र प्रकल्प आहे. आणि इथं खरं तर उत्खननाला सुद्धा बंदी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता सह्याद्रीचा डोंगर ओलांडत असताना या इको सेन्सिटिव्ह झोनमधनंच जावं लागतो. पर्यावरणाचा ऱ्हास आहे, तिथं हत्तींचा वावर आहे. बोगदा काढला तरीसुद्धा शेवटी पर्यावरण मंत्रालयाची त्याला मंजुरी घ्यावीच लागेल. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये जी उत्खननाला बंदी आहे, बॉक्साईट मुबलक प्रमाणात आहे तिथं. ते बॉक्साईट उत्खनन करायचं एक साधन आहे. कारण बोगदा काढायचा म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तिथं बॉक्साईटचं उत्खनन बोगद्यातून करता येतं. म्हणून काही तस्कर आता त्या रस्त्याचं समर्थन करायला पुढं आलेले आहेत. काही लोक ज्यांचा काही संबंध आहे, ज्यांना शेतीतलं काही कळत नाही, ते का समर्थन करत आहेत? कारण त्यांना बॉक्साईटची तस्करी करायची आहे त्या भरावातले. तर असे सगळे वेस्टेड इंटरेस्ट असलेले हे सगळे लोक आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पूर्व पट्ट्यामध्ये येत नाहीत, जे शेतकरी नाही, त्यांना कदाचित वाटत असेल की राजू शेट्टी आणि त्यांचे सगळे सवंगडी विकासाला विरोध करतात का? आम्ही विकासाला विरोध करत नाही, लक्षात घ्या. विकासाला विरोध अशासाठी करतो की आम्ही काय विकास विरोधी आहोत का? आमची तशी भूमिका असते तर नागपूर रत्नागिरी सुद्धा नुकताच रस्ता पूर्ण झाला ना, त्याला विरोध केला असता. आम्ही नाही केला कारण शेतकऱ्यांचं समाधान होतंय, त्यांना पुरेसा मोबदला मिळतोय, जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी करतायत ते. एक मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे जैनवाडा ते उमळवाडा हा जो कृष्णेवरचा पूल होणार आहे
त्या पुलाचं स्ट्रक्चरची मागणी केलेली आहे आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही खात्री करणार की बाबा पुराच्या प्रवाहाला, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही एवढी खात्री झाली की तिथं काही आमची काय हरकत नाही. आम्ही नाही ना विरोध केला त्याला. मग शक्तिपीठलाच आम्ही विरोध का करतो? कारण शक्तिपीठमुळं हे सारे प्रश्न तयार होतात म्हणून आम्ही त्याला विरोध करतो. दुसरी गोष्ट, हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे आणि अनावश्यक आहे. कारण नागपूर रत्नागिरी हा जो महामार्ग आहे तो कोल्हापूरपर्यंतचा भाग जर बघितला, विशेषतः चोकाकपर्यंतचा, हा पूर्णपणे समांतर आहे या रस्त्याला. ही दोन्ही रेखांकनं जर नकाशासमोर ठेवली तर पूर्ण समांतर आहे. काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे दोन्हीतलं आणि काही ठिकाणी 2 किलोमीटरसुद्धा नाही आहे. इतका समांतर आहे. आता नुकताच तो रस्ता केंद्र सरकारनं बांधून घेतलेला आहे आणि त्या अजून वर्दळ नाही. आणि त्याच्यामध्ये कवटेमंकाळचा टोल असो, सांगोल्याचा टोल असो, सोलापूरच्या जवळचा टोल असो, हे 3 टोल आहेत. मी या 3 टोलची माहिती घेतली. त्या 60 किलोमीटरला एक टोल आहे तिथं. त्या प्रत्येक टोलवर दररोज किमान 40 लाख रुपये इतकं कलेक्शन त्यांना अपेक्षित आहे. तरच रस्ता ब्रेक इव्हनला येतो. घातलेला खर्च आणि मिळणारं उत्पन्न ह्याची कुठेतरी मेळ घालता येतो. पण प्रत्यक्षामध्ये आज इथं 9 ते 10 लाखाच्या वर कमाई होईना झाली आहे. म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% तो रस्ता जर वापरला जात असेल तर त्या रस्त्याला दुसरा एक समांतर रस्ता बांधून आपण केंद्र सरकारचंही नुकसान करतोय, महाराष्ट्र सरकारचंही नुकसान करतोय, महाराष्ट्राच्या जनतेचंही नुकसान करतो. शेवटी हा निधी कुठला आहे हो? हा पैसा सगळा कर्जातून उभा केला जाणार आहे आणि ते कर्ज टोलमधून परत घ्यायचं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं हा सगळा पैसा परत द्यायचा आहे. किती वर्ष टोल होईल? हो, आता त्यांनाच माहिती किती वर्ष. आत्ता म्हणतात 20 वर्षे, पण मला नाही वाटत 20. कारण ज्या समृद्धीचा डंका पेटला जातो त्या समृद्धीचा ब्रेक इव्हन अजूनही आलेला नाही. अजूनही गुंतवलेल्या रकमेचं व्याजसुद्धा टोलमधनं वसूल होत नाही अशी अवस्था आज समृद्धी महामार्गाची आहे. मग तशा परिस्थितीमध्ये हा दुसरा रस्ता, ज्याची पहिल्यांदा प्रकल्प किंमत होती 86,000 कोटी, आता तो 1,05,000 कोटी रुपये झालेला आहे. नाही 19,000 कोटी दुसरा रस्ता. याची किंमत आता 1,05,000 कोटी झालेली आहे. आता 803 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. 803 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 1,05,000 कोटी म्हणजे साधारणपणे 124 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च आला. शक्तिपीठला 124 कोटी, 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर करायला 124 कोटी रुपये खर्च येतो. एवढा खर्च आवश्यक आहे का? आम्ही मागणी केली ना, आम्ही नाही विरोध करत. पण हा खर्च तुम्ही सांगताय म्हणून आम्ही मान्य का करावं? IIT रुडकी किंवा IIT पवई ह्या ज्या सरकारी संस्था आहेत त्या संस्थेच्याकडनं एकदा तुमचा DPR तपासून घ्या. जायज आहे का नाही खर्च बघा, तपासा. समृद्धीचा कमी होता ना त्यापेक्षा? समृद्धीचा कमी होता. ते आता भूक वाढली आणि भूक वाढल्यामुळे आता गरज वाढायला लागली. आणि तोच बघा, 2 सरकार, एक केंद्र सरकार, एक राज्य सरकार. मुख्य भूमिका केंद्रातही भाजपचीच, राज्यातही भाजपची. तुलना बघा, केंद्रानं नुकताच एक रस्ता जाहीर केला, त्याचंही अधिग्रहण सुरू झालेलं आहे. कुठला? तर नाशिक ते अक्कलकोट. तोही एक्सप्रेस हायवे आहे, तोही 6 पदरी आहे, म्हणजे द्रुतगती आहे. बरं, द्रुतगती मार्गाचं एक सांगतो, स्थानिकांना त्याचा काही उपयोग होत नाही. एक तर भरावा टाकून उंचावरून तो रस्ता जातो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असतं. ह्या शक्तिपीठला 802 किलोमीटरमध्ये फक्त 26 ठिकाणी बाहेर पडायला मार्ग आहे. फक्त 26 ठिकाणी. म्हणजे रोजगाराला त्याचा काय उपयोग? मग त्याचा काहीच उपयोग नाही. आता बघा, सोलापूर कोल्हापूर हा महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, पण तो एक्सप्रेस नाही आहे. त्यामुळं कुणीही कुठंही त्या रस्त्याला कनेक्ट होऊ शकतो आणि कुठंही रस्ता सोडू शकतो. त्यामुळं रस्त्याच्या आजूबाजूला ज्यांची शेती आहे, जी गावं आहेत, त्या गावामध्ये काही रोजगार निर्माण होतो,
काही ठिकाणी कुणी धाबा काढतो, कुणी हॉटेल काढतो, कुणी एखादं गोडाऊन म्हणून वेअरहाऊस म्हणून भाड्याला देतो, कुणी एखादं शोरूम काढतो, कुणी वर्कशॉप काढतो. इथं रोजगाराला संधी आहे. पण एक्सप्रेस हायवेला तशी काय संधी, कारण त्याला तुम्ही कनेक्टिव्हिटीच नाही आहे त्याला स्थानिकांना. आणि त्यामुळं शेतातनं रेल्वे गेल्यावर काय फायदा आहे का? काहीच नाही. फक्त रेल्वेकडे बघत जायचं इकडं इकडं तिकडं. तसं या एक्सप्रेस वेचा स्थानिकांना काही एक फायदा नाही आहे. की हा देवदर्शनाचा मार्ग आहे, त्यामुळे लोकांना देवदर्शनाच्या बरोबर त्या भागातला सगळा विकास होईल. 12 जिल्ह्यांमध्ये कुठं सुद्धा अहो देवदर्शनाला आत्ता आहे ना मग रस्ता, राष्ट्रीय महामार्ग आहे ना. नागपूर सोलापूर हा याच रस्त्याला समांतर आहे. त्या रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी असते, त्यामुळे वेगात तुम्ही देवदर्शनाला पंढरपूरला जाऊ शकता. आषाढी एकादशीला एवढी प्रचंड गर्दी होते, पण पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं असं कधी अलीकडच्या काळात तुम्ही ऐकलं का? कधी नवरात्रीला तुळजापूरला प्रचंड गर्दी असते, पण तुळजापूरला गर्दी झालेला कधी ऐकला का? ट्रॅफिक जाम झालेला कधी ऐकला का? औंढा नागनाथला जाताना गर्दी होत नाही, परळी वैजनाथला जाताना कधी झालं नाही. मग कशासाठी रस्ता करताय? देवाच्या नावानं तुम्ही. पण तुमची पत्रादेवी कुठं गोव्यात ठेवलेली आहे? ती पत्रादेवी बघितली काय कधी? 3.5 फुटापेक्षाही उंची नाही त्या मंदिराची. आणि ते शक्तिपीठ कसं काय? जमिनीपासून 3.5 फूट सुद्धा उंच नाही ते मंदिर. एवढं छोटं मंदिर आहे पत्रादेवीचं. मी बघून आलो आहे, स्वतः जाऊन आलो तिथं. आणि ते शक्तिपीठ कसं काय हो? ते शक्तिपीठ नाही, तिथून गोव्यात आहे ते. आणि त्याच्या अवतीभोवती सगळी दारूची दुकानं आहेत, म्हणून तुम्ही हे करताय काय? आणि तुम्हाला गोव्याला काय काम आहे तुमचं? ह्या भाविकांचं गोव्याला काय काम आहे? ठीक आहे, तुळजापूरला जावा तुम्ही, आदमापूरला जावा बाळूमामाला. गोव्याला काय काम आहे तुमचं भाविकांचं? कुठला भाविक आहे गोव्याला? कुठली देवी आहे ती? कळायला पाहिजे ना आम्हाला. साहेब तुम्ही हे म्हणताय बरोबर आहे. सरकार म्हणतंय आणि ज्याला ना, आणि दुसरा तुम्हाला सांगतो, ज्याला वेगात जायचं आहे त्यांना विमानानं जावं ना. नागपुरातनं 3,500ला गोव्याला तिकीट आहे आणि डिझेल 10,000चं लागतंय. हे समर्थनच होऊ शकत नाही. नागपुरातनं गोव्याला जायला डिझेलला खर्च येतोय 10,000 रुपये आणि विमानाचं तिकीट आहे 3,500 रुपये आणि 2 तासात जातंय. तुम्ही सरकारच्या गाडीत बसलेला नाही आहे. सरकारमध्ये 3 लोक आहेत, त्याशिवाय 4था लोंकाळला असो आणि 5वा कुठला तरी जागा मिळवायला बघायला 5 लोकांची गाडी जाणार आहे. तुम्ही त्या गाडीत नाही आहे, म्हणून तुम्ही असं म्हणताय की आम्ही कोण विमानात जावं, एकटं हे करावं. आमचं काही म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशावर ज्या चैन्या चालू आहेत त्याला आमचा विरोध आहे. जर नाशिक आणि नाशिक टू अक्कलकोट हा 374 किलोमीटरचा रस्ता, तोही 6 पदरीचा आहे, एक्सप्रेस आहे. तो जर का 19,000 कोटीमध्ये पूर्ण होत असेल तर त्यांचा खर्च 1 किलोमीटरला 51 कोटी कसा आणि यांचा खर्च 1 किलोमीटरला 124 कोटी कसा? उलट त्यांना 4 डोंगरं मोठी ओलांडावी लागणार आहेत. एक सिन्नरचा डोंगर, एक संगमनेरचा डोंगर, एक नारायणगावचा डोंगर आणि एक मानखटावचा डोंगर. एकतर तिथं बोगदा काढावा लागेल किंवा डोंगर फोडावा लागेल. त्या एवढा खर्चिक असताना तो 51 कोटीमध्ये सरासरी 1 किलोमीटर रस्ता बनतो आणि हा 124 कोटीत का? म्हणजे साधारणपणे 40,000 कोटीमध्ये होणारा रस्ता हा 1,05,000 कोटीमध्ये रस्ता कसा? हे वर्षे 65,000 कोटी रुपये कुणाच्या घशात जाणार आहेत. पण जाणार असतील तर त्याची भरपाई कोण करणार आहे? माझ्यासारखा प्रवासी जो त्या रस्त्यानं प्रवास करणार आहे भविष्यामध्ये. म्हणून मी मगाशी म्हटलं, महाराष्ट्रातले ज्यांची शेती जात नाही, ज्यांना पुराचा धोका नाही, त्यांनीसुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण कधी ना कधी त्या रस्त्यानं त्यांना प्रवास करावा लागणार आहे. या लोकांनी 65,000 कोटीचा भ्रष्टाचार केल्याची भरपाई त्या रस्त्यानं प्रवास करणाऱ्यांना भरायचं आहे. बघा, आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्याला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही. टोल आहे फक्त सामान्य माणसाला, हे लक्षात घ्या. म्हणजे पैसे भरायचे आहेत सामान्य माणसानं. का विरोध करू नये मी? आणि भक्तांनी मला सांगावं की हे माझे मुद्दे खोडून काढावे. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे, 12 जिल्ह्यातनं रस्ता जातोय, कुठल्याही देवदर्शनाच्या मार्गावरच्या एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही.
आणि तुम्ही फक्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विरोध कोण करताय. सांगितलं विरोध आणि नाही? बंटी पाटील आणि राजू शेट्टी यांचं राजकीय षडयंत्र आहे की ते राजकीय कारणांसाठी हे आंदोलन कोण करून कोण येतात. विरोध नाही म्हणतंय? जा बार्शीला काय लोकांची भूमिका आहे बघा. जा तुम्ही धाराशिवला बघा लोकांची भूमिका काय. धाराशिवचे लोक तर असं म्हणतात की आम्ही 25 किलोमीटरवरनं पाणी आणलेलं आहे. आम्ही होंडा माळ फोडून डोजरनं फोडून जमिनी लेवल करून आता बागायती केलेल्या आहेत म्हणते. आणि यातनं तुम्ही रस्ता नेताय. काय करावं आम्ही? तीच परिस्थिती मांजरा नदीच्या त्या परिसरामध्ये आहे. तिथं आता उसाला चांगला दर मिळायला लागलेला आहे. शेती चांगली पिकायला लागलेली आहे. त्या लोकांचा विरोध आहे. परभणीला लोक, कारण हा सगळा गोदावरी काटा आहे. गोदावरी काटाचा अलीकडं उजनी आणि जायकवाडी सातत्यानं भरत असल्यामुळं सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा हिरवागार झालेला आहे. ते लोक त्याला विरोध करतायत. हिंगोलीत तीच परिस्थिती आहे. हिंगोली तर हळदीचं माहेरघर म्हटलं जातं. आणि हे सगळे शेतकरी विरोध करतायत. कोण नाही म्हणतंय. आता काय करायला लागले, एक दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शाळवाची मळणी झाली की कडबा कापून त्याची बडीम केली जाते आणि त्या बडमीचा पाला खाली पडलेला असतो. आता ज्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जाणार आहे, आता काही पिलावळ बाहेर आल्या मला माहिती आहे. ते काय म्हणतात मध्ये काय, विकासाला विरोध करू नका, रस्ता झाला पाहिजे. यांचा हिशेब एवढाच आहे की हे 65,000 कोटी रुपये हाणा लागल्यात, त्यातले 2-3 हजार कोटी तरी वाटतीलच की. मग माझ्या मतदारसंघातून जातो म्हटल्यानंतर 100-200 कोटी माझ्या वाट्याला येतील की, म्हणून हे समर्थन करायला लागले ती, बाकी काय नाही. पण 12 जिल्ह्यांचा प्रश्न आहे तर फक्त 2च जिल्ह्यांमध्ये हा कोण विरोध होतोय. अहो मग परभणीला एवढी हाणामारी का झाली? अक्षरशः स्त्रियांच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं गेलं. काल त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण 12 जिल्ह्यामध्ये निषेधाचे आंदोलनं झाली. का जर विरोध नसता, एवढं सगळा सरकारचा दबाव असताना, स्थानिक लोकप्रतिनिधींना वश करून त्याचं समर्थन करायला लावलेलं असताना, मग तरीसुद्धा जनता आमच्याबरोबर काय ते हो. त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जो मोबदला पाहिजे आहे त्याच्या संदर्भानं त्यांनी आपल्या कलेक्टरकडं, प्रांताकडं भूमिका मांडावी. तुमचा जो मोबदला सगळ्यांनी हरकती घेतलेल्या आहेत, त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. सुनावणीच झालेली नाही आहे. हरकती सगळ्यांनी घेतलेल्या आहेत, विरोध दर्शवलेला आहे, त्याचं उत्तर दिलेलं नाही. आणि आम्ही वारंवार गेली 1.5 वर्षे एकच सांगतो, तुम्हाला तुमच्या मनात पाप नाही ना? तुमचा तर रेखांकन निश्चित आहे. तुम्हाला गट नंबर कुठले माहीत आहेत? प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस द्या ना. तुमच्या मनात पाप नाही ना? बाबा रे, तुझ्या अमुक या गट नंबरमधून आमचा शक्तिपीठ महामार्ग जातो, त्यामुळं आम्हाला तुझा 23 गुंठ, 22 गुंठ, 17 गुंठ, 6 गुंठ, 5 गुंठ एवढी जमीन आम्ही घेणार आहोत आणि त्याची किंमत एवढी होणार आहे, तर याबद्दल तुझं मत सांग. अशी नोटीस का काढत नाही? या रस्त्याचं नोटिफिकेशन काढलेलं नाही आहे काय? नाही काढलेलं. नाही, अशी नोटीस का काढत नाही? फक्त गट नंबर टाकले जातात. तुम्ही किती पैसे देणार आहात आम्हाला उघडं पाडा ना, आम्हाला एकटं पाडा ना. तुम्ही तुमचे डोळे फिरवणारे जे काय पैशाचे आकडे आहेत त्याचा थेट पत्र जाऊन दे ना शेतकऱ्याला. नाही, मागच्या म्हणजे 2013चा जो तुम्ही म्हणता किंवा 2019 नंतर म्हणजे मंजूर झालेल्या रस्त्यांना पैसे मिळणार नाहीत असं म्हणता, त्या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले ज्या 2013च्या कायद्यानुसार. 2200 मध्ये बदल झाला असेल तर थोडाफार बदल होईल किंवा नाही. 2013च्या कायद्यानुसार वाटाघाटीतून म्हणजे बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एकपट वाढवायचा अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना, असा तो कायदा होता. आणि त्या कायद्यानुसार पैसे शेतकऱ्यांना भरपूर मिळाले. 2015 साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, काही उद्योगपतींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की हा 13चा कायदा हा आम्हाला अडचणीचा ठरतो आणि त्यामुळं आम्हाला आता मोठमोठे प्रकल्प उभा करण्यासाठी या कायद्याचा अडसर होतो, तेव्हा या कायद्यामध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे. त्यांनी दुरुस्ती संसदेमध्ये आणली, परंतु त्यावेळी मी NDAचा खासदार असतानासुद्धा त्याला कडवडून विरोध केला लोकसभेमध्ये. त्याच्या विरोधात डिसअप्रुव्हल मोशन म्हणजे नापसंतीचा ठराव आणला आणि बहुमत होतं.
NDAचं बहुमत होतं, कारण NDAचा एकमेव खासदार होता मी विरोध करणारा, तरीसुद्धा बहुमत त्यांचं होतं. ती दुरुस्ती सहजगत्या करता आली असती, परंतु वातावरणच एवढं पेटवून टाकलं आम्ही की ते संयुक्त समितीसमोर प्रकरण देण्याशिवाय, दुरुस्ती देण्याशिवाय सरकारसमोर पर्याय राहिला नाही. आणि संयुक्त समितीसमोर सुद्धा जाऊन आम्ही सगळ्या मुद्देसूद मांडल्यानंतर संयुक्त समितीनं अजूनही तो अहवाल असाच बासनात ठेवलेला आहे. आणि मग केंद्र सरकारनं शेवटी ती दुरुस्ती मागे घेतली. म्हणजे वातावरणच एवढं हे करून टाकलं की सरकार शेतकरी विरोधी ठरायला लागलं, म्हणून त्यांनी ती दुरुस्ती मागे घेतली. आणि एक चालाकी केली की संविधानाप्रमाणे केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला दुरुस्ती करता येत नाही, पण केंद्रानं परवानगी दिल्यानंतर मात्र दुरुस्ती करता येते. याचा आधार घेऊन पंतप्रधान कार्यालयातून प्रत्येक राज्याला पत्र दिली गेली की याच्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला आवश्यकता असेल तर दुरुस्ती करू शकता. आणि त्या पत्राचा आधार घेऊन 2022 साली महाराष्ट्रामध्ये दुरुस्ती झाली. आणि त्या दुरुस्तीनुसार म्हणजे 2013च्या कायद्याप्रमाणे एखाद्या जमिनीला 100 रुपये मिळणार असतील तर या नव्या दुरुस्तीनुसार केवळ 40 रुपये मिळतील, अशा प्रकारची ती दुरुस्ती आहे. राज्य सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. तर मग ते 13च्या कायद्याप्रमाणे किंवा जमिनीला दर वाढवून देऊ शकत नाहीत का या संदर्भात? त्यात राज्य सरकारनं सांगावं. तो मुद्दा प्रश्न त्यांचा आहे. उलट राज्य सरकारच्या मनामध्ये पाप आहे, आणि ते पाप कुठलं असेल तर त्याचा एक पुरावा आहे. मी सांगतो तुम्हाला. मगाशीच ज्या राष्ट्रीय महामार्गाचा मी उल्लेख केला, नागपूर ते रत्नागिरी, त्याचा एक पार्ट म्हणजे 38 किलोमीटरचा, म्हणजे अंकलीपासून ते चोकाकपर्यंतचा 38 किलोमीटरचा भाग मागं राहिलेला होता. तो राहण्याचं कारण सांगली कोल्हापूर हा रस्ता खाजगीकरणातून झालेला होता. तो सुप्रीम कंपनीने केलेला होता. आणि या सुप्रीम कंपनीनं केल्यानंतर त्याच्यावर टोल बसवायला आम्ही विरोध केला. आणि तोपर्यंत 2014ची निवडणूक झाली. आणि त्याच्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली की हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडं वर्क करण्यात यावा. केंद्र सरकारनं सुद्धा त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं. आणि मग पण ते करत असताना कंपनीचा आणि राज्य सरकारचा जो वाद आहे तो वाद संपवा आणि मग आमच्याकडे हस्तांतरित करा, असं केंद्राने सांगितलं. दरम्यानच्या काळामध्ये मला टोलही वसूल करता येत नाही. अर्थात त्याच्यातही भ्रष्टाचार झालेला होताच, तो माहीत आहे तुम्हाला. मला टोलही वसूल करता येत नाही, माझे पैसे त्याच्यामध्ये अडकलेत. म्हणून ती कंपनी गेली हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये समझोता झाला. पण तो समझोता व्हायला 2022 ओलांडून गेलं आणि त्यामुळं नवीन दुरुस्ती झाली. मग आता परत नवीन रस्ता करायचा म्हटल्यानंतर 38 किलोमीटरचा, ह्याला नव्या दुरुस्तीप्रमाणे पैसे मिळणार होते. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा या 7 गावातल्या लोकांना संघटित करून मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की आता जर का आपण पैसे कमी घेतले तर हे नैसर्गिक न्यायाला धरून होत नाही. कारण चोकाकपासून रत्नागिरीपर्यंत आणि अंकलीपासून नागपूरपर्यंत लोकांनी कोटीत पैसे घेतले आणि तुम्ही लाखात का घेता? हा आपल्यावर अन्याय आहे. नैसर्गिक न्यायाला धरून नाही आहे. म्हणून लोकांनी याला विरोध केला पाहिजे. म्हणून आम्ही जनमत संघटित केलं, त्याला विरोध करायला सुरुवात केली. मी सातत्यानं गडकरींना भेटलो. गडकरींनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही तरतूद करून दिले, आम्ही द्यायला तयार आहे, परंतु आता राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आणि राज्य सरकार द्यायला तयार नव्हतं. मी एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एक प्रपोजल तयार करायला सांगितलं की ते प्रपोजल घेऊन अगदी कॅबिनेटपर्यंत गेलो. आणि ते सातत्यानं सरकार त्याला नकार देत होतं. परंतु शेवटी हा रस्ताच आम्ही होऊन देत नाही अशी भूमिका ज्यावेळी घेतली त्यावेळी मग राज्य सरकारला नाईलाजानं एक शासन निर्णय करावा लागला. पण तो शासन निर्णय करत असताना समर्थकांच्या लक्षात मी मुद्दामून आणून देतो, म्हणजे जे शक्तीपीठचं समर्थन करतात त्यांच्या लक्षात मुद्दामून आणून देतो, तो शासन निर्णय काढून बघा. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे हा शासन निर्णय फक्त आणि फक्त अंकली ते चोकाक या राष्ट्रीय महामार्गाला 38 किलोमीटरलाच लागू आहे. राज्यातल्या इतर कुठल्याही प्रकल्पाला ही दुरुस्ती निर्णय लागू नाही. मग असं का म्हटलं? सरकारच्या मनात पाप नाही तर मग ह्या एवढ्या विशिष्ट ह्यालाच का नवीन शासन निर्णय केला? आणि म्हणूनच सरकारच्या मनामध्ये पाप आहे,
सरकारला शेतकऱ्यांना गंडवायचं आहे आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय. नाही, एका बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सातत्याने वाहतुकीची कोंडी होती, तिकडं सरकारचं लक्ष नाही, आणि जिथं मागणी नाही असा महामार्ग करायचा अट्टास कशासाठी सरकारनं? आता याच्यासाठीच की 2029च्या निवडणुकीसाठी यातले 65,000 कोटी रुपये वापरायचे आहेत आणि हा भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा निवडणुकीसाठी गरज आहे. कदाचित आता 50 कोटी आमदाराचा दर निघाला, त्यावेळी 100 कोटी निघेल. कारण शक्तीपीठ समृद्धीमधनं मला वाटते 25-30 हजार कोटी मिळाले असतील, त्यातनं 50,000 कोटीला एक आमदार विकत घेता आला. आता 100 कोटीला घेतील. आता अलीकडे मतदारांनाही पैसे द्यावे लागतात. हे पैसे आणायचे कुठले? त्यासाठी शक्तीपीठ. साहेब, असं विचारायचं आहे आम्हाला की मुख्यमंत्री एवढा महाराष्ट्राचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून सांगायला आले. रस्ते विकास महामंडळाच्या दृष्टीनं एक महत्वाकांक्षी म्हणजे असा एक चांगला रस्ता होतोय आणि तरीसुद्धा तुम्ही विरोध करताय असं जे म्हणतायत सगळे, तर काय एवढं हे आहे की ह्यात हा विरोध का करावा लागला? अजून आमचं हे बघा, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. यापूर्वी समृद्धी महामार्ग जो झाला तो सुद्धा महाराष्ट्राचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तोही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानंच केलेला होता आणि ते खातं त्याही वेळी एकनाथ शिंदेंच्याकडेच होतं. त्यावेळी ते मंत्री होते आणि आजही ते एकनाथ शिंदेंच्याकडेच आहे. पण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. समृद्धीच्या वेळी उद्धव ठाकरेंनी कधी अशी ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली नव्हती. जे काय करायचे ते एकनाथ शिंदेच करायचे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यावेळी करायचे. नाही, त्यावेळी मला वाटतं देवेंद्र विरोधी पक्षनेते होते ते आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री होते. परंतु समृद्धीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकनाथ शिंदे हे रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष होते, कारण ते मंत्री होते त्या खात्याचे. आणि आत्ताही उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आत्ता खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे पुढं पाहिजे होते, पण देवेंद्र फडणवीसच थेट अधिकाऱ्यांना सूचना देतात, थेट आढावा बैठक घेतात, थेट निर्णय घेतात. मग त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे काय करतायत? कदाचित समृद्धीच्या वेळी जे काही अतिरिक्त जो नफा झाला त्याच्या वाटपामध्ये काहीतरी वाद झाला असावा आणि म्हणून आता शक्तीपीठमध्ये एकनाथ शिंदेना त्यांचं खातं असूनसुद्धा बाजूला ठेवलं आहे काय नाही मला माहीत नाही. परंतु एकनाथ शिंदे काहीही बोलत नाहीत शक्तीपीठबद्दल आणि देवेंद्र फडणवीस मात्र बोलायचं थांबत नाही. ते एक मुद्दा अजून आम्हाला विचारायचा आहे की ज्यावेळी विधानसभा निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होते आणि त्यावेळी सरकारच्या वतीनं असं जाहीर करण्यात आलं होतं की आम्ही या रस्त्याचा पुनर्विचार करू किंवा हा रस्ता होणार नाही. प्रत्यक्षात निवडणूक झाल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो, माझ्यावर विश्वास ठेवा, असं जाहीरपणानं एकनाथ शिंदे बोलले होते आणि आज ते बोलायलाच तयार नाहीत. राजकारण म्हणून मौन आहे का यांना मौन ठेवावं लागलंय? नाही, त्यांचं काही चालत नाही आणि त्यांना कोणी विचारत नाहीत किमान शक्तीपीठच्या बाबतीत, हा मुद्दा का असं माझं स्पष्ट मत आहे. या आधीच ना त्यांनी तिन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्या सहकारी मित्रांच्यावर दिली, म्हणजे थोडक्यात तो पण विषय आला. म्हणजे मी काय आता आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. तुम्ही आहे बघून घ्या. एक प्रकारे जबाबदारी टाळण्याचाच हा प्रकार आहे किंवा मला पूर्णपणे काम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यामुळं मी काम करणार नाही असं त्यांचा आविर्भाव असावा. मला माहीत नाही, ह्याच्यावर अधिक प्रकाश तेच टाकतील. कारण खात्याचा लोड काय आता नव्हता. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळी त्यांच्याकडं आणि चंद्रकांत पाटलांच्याकडं 12 खाती होती. त्यांनी कुणाकडं पदभार सोपवलेला नव्हता. मग आताच कसं काय एकनाथ शिंदेना वर्कलोड वाटायला लागलं आहे? मला काय वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा असं तुमचं म्हणणं आहे काय? नाही, त्यांनी करायला पाहिजे. हे असं काय आहे म्हणजे इतर मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली म्हणजे आपल्या पक्षाकडे असणारं खातं सोडायचंही नाही आहे आणि आपण त्याची जबाबदारी घ्यायची नाही. यात नेमकं काय पाणी पुरतंय हे कळायला पाहिजे ना जनतेला. शक्तीपीठाचं आंदोलन हे तुमचं कुठंपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत रद्द होत नाही
किंवा आम्ही म्हणतो तसं IIT पवई, IIT रुडकी यांच्याकडून हा तुमचा डिटेल प्लॅन जो आहे तो DPR तपासून आणा. तो योग्य असल्याचा एखाद्या सरकारी सक्षम यंत्रणेनं आम्हाला सांगितलं पाहिजे. मुळात त्या DPRलाच आमचा आक्षेप आहे. दुसरा मुद्दा महापुराचा धोका नाही हे आम्हाला पटवून द्यावं लागेल. आणि आम्ही ओरडून सांगतो तुम्हाला रस्ताच करायचा आहे ना, मग केंद्रात सरकार तुमचंच आहे. नॅशनल हायवेला कळवा तुम्ही की आत्ता जो 6 पदरी आहे रत्नागिरी नागपूर तो 8 पदरी करा. त्यातले 4 पदरी एक्सप्रेस करा आणि राहिलेले 4 पदर आहेत बाजूचे ते स्थानिकांना वापरायला द्या. स्थानिकांची सोय होईल. तुमचा एक्सप्रेस हायवे केल्याचा तुम्हाला आमचा रस्त्याला विरोध केला असता त्याला कुठे विरोध करतो आहे आम्ही. आणि जवळजवळ 8 पदरी रस्ता करता यावा एवढं अधिग्रहण आधी करून ठेवलेलं आहे. नवीन काही लँड ॲक्विजिशन करायची गरज नाही. मग हे सहजगत्या होणारं काम हे अवघड का करून घेत आहे, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला द्यावं लागेल. एक आरोप असा होतो की गोव्यातलं जे बंदरावरनं काही हे आहे ते नागपूरला नेण्यासाठी एका ठराविक उद्योगपतीचं हे प्लॅनिंग आहे आणि त्यामुळे त्याला नाव शक्तीपीठ म्हणजे ते तर आहे. लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळून शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न करतोय. नावच घेतो ते अदानीने चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 लाख झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी एक खनिज मायनिंग सुरू केलेलं आहे. आणि ते मायनिंगमधला जे काय रॉ मटेरियल आहे ते अदानीच्या मालकीच्या असणाऱ्या गोव्याच्या बंदरापर्यंत द्रुतगतीनं नेता यावं म्हणून हा रस्ता करायचा चालला आहे. आणि त्यासाठी टोल महाराष्ट्राची जनता भरणार आहे. मिरज तालुका किंवा सांगोला या पट्ट्यात तुमचा सगळा विरोध बघून मध्यंतरी शासनाने असा एक निर्णय त्या दिशाभूल करणारं वक्तव्य असं केलं की हा शक्तीपीठामध्ये डायव्हर्ट करतोय. तर तो काय विषय होता? मी सुरुवातीला सांगितलं की शक्तीपीठला 3 मुद्द्यावर आमचा विरोध आहे. महापुराचा धोका, अवाजवी खर्च, अवाजवी आणि अव्यवहार्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक. याच्यामध्ये आम्ही 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट केलेली आहे. आता सांगली जिल्ह्यामधल्या ही बदलली, सोलापूर जिल्ह्यातला काही बदललं तरी पुराचा धोका संपतच नाही. कारण सांगलीचा पूर कराडच्या दारात चालला. आता तिकडून येणारा त्यांनी जे काही नियोजित रस्ता दाखवलेला आहे तो साधारणपणे विट्यापासून तो रस्ता पश्चिमेकडे येतो आणि तो नवेखेड तांबवे या बाजूनं याच्यापर्यंत कामेरीपासून आयतवड्यापासून पलीकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातो आणि ज्योतिबाच्या पायथ्यावरून तिकडं कुडुतरी फॅक्टरीच्या बाजूनं कनेरी मठाच्या बाजूनं तो गडहिंग्लजकडं आजऱ्याकडे जातो. आता मुद्दा असा आहे की इथं ज्योतिबाच्या आयतवड्यापासून पलीकडं जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात रस्ता जातो तेव्हा पुन्हा आणि वारणेच्या नदीला एक मोठा भराव पडणार आहे प्रवाहाच्या विरोधात. त्यामुळं पार पश्चिमेकडचा कोडोली असो, सातवे असो, सावर्डे असो, पार अगदी ह्याच्यापर्यंत बांबवड्यापर्यंत हा एक सगळा परिसर म्हणजे सांगली जिल्ह्यातला पलीकडं सागाव, मांगले बिंगले सगळेच हे सगळे महापुराच्या खाईत येतात. इकडं कोल्हापूर जिल्ह्यातली ही सगळी बांबवड्यापर्यंत हा सगळा परिसर पुराच्या पट्ट्यात येतो. ज्योतिबाच्या पायथ्यापासून पुढं जेव्हा तो रस्ता जातो तेव्हा कुडीतरी फॅक्टरीच्या शेजारून जात असताना संपूर्ण करवीर तालुका, राधानगरी तालुका पुन्हा पूरपट्ट्यामध्ये येतो. पुन्हा तो बिदरी कारखान्याच्या आसपास जेव्हा तो दूधगंगा नदी ओलांडतो त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग पुन्हा पुराच्या पट्ट्यामध्ये येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडून जेव्हा कृष्णा नदी ओलांडतं त्यावेळी कराड शहराला धोका निर्माण होतो. बाकीच्या वाळवा तालुक्यातली जी गावं आहेत, तांबवे असेल, बही असेल, बोरगाव असेल, मसूदचीवाडी असेल, नवेखेड असेल, या सगळ्या गावांना पुराचा धोका होतो. एकूण पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नदीच्या खोऱ्याच्या जवळच्या गावांना याचा धोका पोहोचेल असं तुम्ही म्हणताय. 100%. पण सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले नामवंत मंत्री आहेत, नामवंत आमदार आहेत की जे सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत. यापैकी एकानं सुद्धा ह्याबद्दल विरोध केलेला नाही. तुम्ही एकटेच म्हणताय की हे सगळा धोका पोहोचेल.
ईडी त्यांना ते धोका ईडी दुसरं काय ईडी सरकार ईडी नाही तुम्ही शेतकरी नेते म्हणून तुम्ही शेतकऱ्याची बाजू म्हणताय त्याबद्दल काही हा. नाही. 2013 नुसार नुकसान भरपाई द्यायची म्हणलं तर ते तुम्हाला मान्य आहे का? नाही त्यातला माझे जे काय आक्षेप आहेत त्यातला एक मुद्दा नुकसान भरपाई आहे. बाकीचे 3 अजून आहेत अव्यवहारी. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं पण तुमचा मांडतो. प्रश्न माझा तोच आहे. 40,000 कोटीत होणार रस्ता तुम्ही 1,05,000 कोटीत होतात करत असाल तर मान्यता नाही. तेच म्हणायचं होतं तुम्ही- तुम्हाला नुकसान भरपाई घेऊन गप्प बसायचं. तुम्ही सोन्याच्या ताटात शेतकऱ्याला जेवायला घातलं तरी सुद्धा माझी मान्यता नाही आहे, कारण ह्याचा पैसा परतावा महाराष्ट्राच्या जनतेनं करायचा आहे. त्यामुळं हा तुम्ही माझं चॅलेंज स्वीकारा ना. मग IIT पवई किंवा रुडकी या संस्थेकडनं तपासून घ्या ना तुमचा DPR. तुमच्या मनात पाप नाही ना, का नाही तपासून घेत? नाही, भविष्याच्या दृष्टीनं ही रक्कम जी आहे आणि बघा मी गेली 25 वर्ष आलमट्टीच्या विरोधात भांडतोय, पण 25 वर्षांना काय होणार? म्हणजे मी पहिल्यांदा आमदार झालो 2004 साली. त्यावेळेपासून मी आणि RR पाटील ह्या आलमट्टीच्या विरोधात बोलत होतो. आम्ही दोघंच बोलत होतो त्यावेळी सुद्धा. त्यावेळी काय सांगली कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी नव्हते काय? पण सांगलीतून RR पाटील बोलत होते आलमट्टीच्या विरोधात आणि कोल्हापुरातनं मी एकटा बोलत होतो. कुणालाच पटत नव्हतं. आज 25 वर्षानंतर IIT रुडकीनं सांगितलेलं की आलमट्टीच्या धरणामुळं पुराचा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे CWCनं आता उंची वाढवायला विरोध केलेला आहे. नाही, आता आपण हा रस्ता हा विषय सोडून आता तुम्ही काय म्हणता की मला 27,000 हेक्टर जमीन आपली ह्या 12 जिल्ह्यातली. हो. त्याचा आता विकास म्हणजे रस्ता ही एक जी अंधभक्त म्हणा किंवा कुणाच्याही मनात आहे की रस्ता म्हणजे विकास. पण 27,000 हेक्टर जमिनीवर जर आपण पिकाऊ केली त्यातनं जे आर्थिक होईल किंवा तो शेतकरी समृद्ध होईल, ह्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मनात अशी म्हणजे ज्योत जागवण्याचं काम कुणीच करत नाही. किंवा ह्या 27,000 हेक्टर शेती बाद झाली तर येणारं उत्पन्न म्हणजे ते ऑटोमॅटिक बाजारात येणारं उत्पन्न कट होणार आहे, म्हणजे महागाई ऑटोमॅटिक वाढणार आहे. या बाबतीत काच कोण बोलत नाही, कुणी बोलणारही नाही आहे, कारण प्रत्येकाला त्या 65,000 कोटीतला काही हिस्सा आपल्या वाट्याला येतो का काय ह्या म्हणजे कष्ट नको. ह्या विचारांना आशाभूत नजरेनं ते सगळीकडे बघायला लागले. पण आम्ही तसं करणार नाही. तुम्ही एका बाजूने शेतकरी सगळे जमीनदार वगैरे किंवा ह्या लोकांसाठी आपण लढताय, तर मध्यंतरी शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून त्याला पाठिंबा आहे असा दर्शवण्याचा एक प्रयत्न झाला होता. त्याच्यावर आमदार बंटी पाटील साहेब 3 अधिवेशन झालं एकच मुद्दा उपस्थित करतायत की ते जे शेतकरी म्हणत होते की हा रस्ता झाला पाहिजे, त्यांचे गट नंबर सांगा. गट नंबर का सांगत नाहीत? हा कोण आहेत ते शेतकरी? त्यांचा गट नंबर द्या ना. आमच्या सांगली जिल्ह्यातले एक आपल्याकडे एक म्हण आहे हो, पंचासारखा कोणी उदार नसतोय तसा ये. आणि वाटचालीवर का हुशार नसतोय कुणी. जाता सल्ला द्यायचा, अरे तुझं जातंय काय तिथं? रस्ता व्हायला पाहिजे म्हणणार आहे. हे सगळं झालं, आंदोलन पेटलंय, लोक येत आहेत, लोकांचा प्रतिसाद अजून वाढला पाहिजे असं तुम्हाला वाटते. मात्र तेवढा प्रतिसाद जो अपेक्षित आहे तो मिळत नाही. त्याचं कारण काय की शेतकऱ्यांना असं वाटतं का की एकदा पैसे घेऊन मोकळं व्हावं, या शेतीच्या प्रश्नात आणि याच्यात आमच्या पिढ्या वाटोळ्या झाल्या, शेतीतनं काहीच मिळत नाही तर ते विकून तरी टाकूया एकदा. असं नसतं हो. बघा एवढे लोक रस्त्यावर येतात हे काय कमी झालं का? काम दाम सोडून काल काय थोडे लोक आले होते का? 100% येत नसतात. आमच्या ऊस आंदोलनात तरी कुठं असतात सगळे? 5% सुद्धा येत नसतात. पण याचा अर्थ 95% लोकांचा ऊस दराला विरोध असतो का? काही लोकांची मूकसंमती असते, काही लोकांना परस्पर व्हावं परंतु मी त्यात नसावं असं वाटत असतं. ते मानवी प्रवृत्ती आहे, त्याला काय करायचं. एक मध्यंतरी तुमची एक पोस्ट सुद्धा व्हायरल झाली होती आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा झाली की खासदारकीच्या वेळेला तुम्ही एक लिहिलं की आम्ही 12 महिने 24 तास जनतेसाठी आंदोलन करतोय, त्यांच्यासाठी राबतोय, लढतोय, आणि जेव्हा मतदान द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र हा वर्ग कुठेतरी जातीत, कुठेतरी पैशात, कुठेतरी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांमध्ये, धर्माच्या मुद्द्यांमध्ये विखुरला जातोय आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून देत नाही. ही खंत आहेच आणि वेळोवेळी आम्ही स्पष्टपणाने व्यक्त केलेली आहे. आता दुर्दैवानं शेतकरी त्याला या सगळ्या आमिषांना बळी पडतात. पूर्वी पडत नव्हते पण अलीकडच्या काळामध्ये पडायला लागले. आताच इकडे येत असताना मला एका शेतकऱ्याचा करवीर तालुक्यातून फोन आला होता. झेंडूच्या लागवडीवर काहीतरी रोग आलेला आहे आणि सगळ्या झेंडूमधली गुंतवणूक केलेले सगळे शेतकरी हवालदिल झाले. साहेब काहीतरी करा. मी म्हटलं अरे करा म्हणजे माझी ताकद घालवली शेतकऱ्यांनीच म्हटलं.
जी पूर्वी मला धार होती ती धार बोतड झाली आहे. ही आता मला एक प्रांजळपणानं कबूल करावं लागेल. पण ही बोतड कुणी केली? शेतकऱ्यांनीच केली. त्यावेळी शेतकऱ्यांना क्षणिक सुखासाठी किंवा काही लोक काही तत्कालीन म्हणजे समजा या भावनिक मुद्दे उपस्थित करत असतील त्याला बळी पडले असतील, काही अजून कशाला बळी पडले असतील, काही आर्थिक आमिषाला बळी पडले असतील. पण आता तोटा झाल्यानंतर त्याचे लाभधारक आहेत ते कुठं आहेत? म्हणजे असं लोकांना धार्मिक ध्रुवीकरण करून भडकावणारे, जातीय ध्रुवीकरण करून भडकवणारे आणि त्याचा राजकीय लाभ घेणारे आज मग अशा पद्धतीनं जेव्हा संकट येतं शेतकऱ्यासमोर त्यामुळे ते कुठं आहेत? रासायनिक खताच्या किमती गेल्या 5 वर्षामध्ये तिपटीनं वाढल्या. रासायनिक खताच्या किमती वाढल्या, औषधाच्या वाढल्या, तणनाशकाच्या वाढल्या. ह्यावेळी कुठं आहेत? आणि त्यामुळे उत्पन्न आहे तेवढंच आहे. कुठं कधी भारत सरकारनं ह्याच्यावरची खतावरची सबसिडी कमी केली म्हणून खताच्या किमती वाढल्या. मग लोकसभेत कधी याच्यावर आवाज उठला? कारण रासायनिक खताच्या किमती सरकार त्याच्यावर सबसिडी किती देत आहे त्याच्यावर अवलंबून असतं. सबसिडी काय मोदीच देत नाहीत आपला फोटो छापायला. नाही, आता किंमत तशीच ठेवून हे कमी करा, त्याचं वजनही कमी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अतिरिक्त वापर होतोय, मग ते वापर कमी व्हायचा असेल तर वजनातच आता आपण काहीतरी केलं पाहिजे. एवढा शहाणपणा शेतकऱ्याला शिकवायची गरज नाही. शेतकरी आता ड्रीपमधनं खतं देतो, फवारणी करून खतं देतो, शेतकऱ्याला सगळं कळतं. एवढा शेतकऱ्याला शहाणा करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतः शहाणे व्हा, एवढंच माझं म्हणणं आहे. साहेब, तुमचा शक्तीपीठाचा जो महिलांचा सपोर्ट मिळाला जो आंतरीच्या फाट्यावर, त्याचा अजूनही लोकांच्या मनावर परिणाम आहे. ज्या महिलांच्या अंगावर त्यावेळी पोलिसांनी काही धक्काबुक्की केली, त्यावरचे गुन्हे दाखल झाले, त्याविरोधात आपण काय सरकारवर किंवा काय? नाही, ते गुन्हे आम्ही चालवून संपवतो. आम्ही सरकारकडे काय भीक मागायला जात नाही. आमचे गुन्हे काढून घ्या म्हणून आम्ही स्वाभिमानी आहोत. कोर्टासमोर जाऊन अनेक गुन्ह्यात आम्ही निर्दोष सुटून बाहेर आलो सुद्धा. आता चालवून आम्ही केसेस चालवून बाहेर पडतो, कारण ते खोटेच असतात गुन्हे. पण तो जो आंदोलनाचा जो भडका होता तो भडका शक्तीपीठाला कुठेतरी म्हणजे विरोधाला बळ देणार ठरला आणि तिथं तुम्ही नाही, आम्ही आमच्या महिला असोत किंवा पुरुष असोत गुन्हे अंगावर घ्यायला पात्र. मला सांगली, कोल्हापूर आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वकील मंडळींचं अभिनंदन केलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतात त्यावेळी एकही वकील आमच्याकडून 1 रुपयाची सुद्धा फी घेत नाही. त्यामुळं आम्हाला काय त्या कोर्टाबिटाची भीती वाटत नाही आणि आम्ही सरकारकडे जातही नाही आमचे गुन्हे मागे घ्या म्हणून. आम्ही चालवून संपवतो आमची गुन्हे. साहेब, एक व्यक्तिगत म्हणण्यापेक्षा तुम्ही आता नेते आहेत तर तुमच्या त्या प्रत्येक गोष्टी चर्चा होणार. राम लक्ष्मणाची जोडी म्हणून सांगली जिल्ह्यात सदाभाऊ, कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही असे एक हे बोललं जायचं. आंदोलनाचे केसेस ते मंत्री झाले म्हणून गेले नाहीत आणि तुम्ही खासदार होता म्हणून तुमच्यावरचे काय हटलेले नाहीत. केसेसच्या वेळी एकाच वेळी आरोपी म्हणून एकेका केसला तुम्ही हजर असता, मात्र दोघांचं बोलणं एकत्र होत नाही किंवा त्या मुद्द्यावर कधी येत नाही आणि तुमचे टोकाचे विरोध एकामेकाचे आहेत ते आम्ही वाचतोय, ऐकतोय, बघतोय. पण कुठंतरी आंदोलन सत्ताधारी म्हणून सुद्धा त्यांना नुकसान होतंय का आणि विरोधक म्हणून सुद्धा तुमचं नुकसान होतंय आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवर? नाही, मी ह्या चळवळीत आलो ते कुठे मला जबरदस्तीनं मानगुटीला धरून आणलेला नाही आहे. मी स्वेच्छेनं आलेलो आहे, स्वतःहून आलेलो आहे. मला काही गोष्टी पटत नाहीत आणि त्या पटत नाहीत तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवायची तर एकट्यानं उठवून चालत नाही. त्याला समूह तयार केला पाहिजे आणि तो समूह तयार करण्यासाठी संघटना बांधली पाहिजे. म्हणून मी स्वाभिमानीची स्थापना केली. मी माझं काम या प्रवासामध्ये काही लोक आले, काही लोक गेले, अजून येत आहेत, अजून जात आहेत. पण मी माझा काय प्रवास थांबवलेला नाही. माझा प्रवास मी चालूच ठेवलेला आहे. मलाही अनेक आमिषे आली परंतु त्याचं कधी त्यासाठी विचलित व्हावं असं मला वाटत नाही. मला स्वार्थाचंच राजकारण करायचं असतं. विरोधी पक्षात राहूनसुद्धा मी आता खासदार असतो, फक्त मशाल घेतली असती तर, पण चळवळ संपली असती. कारण चळवळ कुठल्या पक्षाला बांधावं दावणीला असं मला वाटलं नाही म्हणून मी मशाल घ्यायला नकार दिला आणि त्याचे परिणाम भोगले पण त्याचा पश्चाताप मला होत नाही. त्याच्या आधी मी NDAमध्ये होतो. NDAमध्ये असाच चिकटून राहिलो असतो तर आठवल्यांच्यासारख्या कदाचित त्यांच्याही वरच्या पदावर कुठेतरी जाऊन बसलो असतो. पण तेही तिथं मला काही मी राबलेलो नाही. कारण मला मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो आहे आणि मला माहीत आहे की माझा जन्म हा
किमान जेवढं परमेश्वरानं आपल्याला आयुष्य दिले तेवढ्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्यावर होणारे अन्याय जे आहेत त्या अन्यायाला प्रतिकार करत पुढे जाणं हे माझं काम आहे आणि ते मी काम करायला लागलो. आता जे काही काळ आमच्याबरोबर होते, परंतु काही काळानंतर त्यांनी संगत सुटली. ज्यावेळी संगत सुटली, मैत्री झाली होती ती चळवळीमुळे झाली होती. त्या चळवळीची साथ सुटल्यानंतर मग त्या मैत्रीमध्ये काय अर्थ राहतो, म्हणून नाही राहत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आताची लढत जी आहे किंवा आताचा जो लढा आहे तो राजू शेट्टींचा एकाकी आहे. ऊसदराचं आंदोलन असू दे, काही असू दे, की तो जो तुमचा मुद्दा आहे तुम्ही जो शेतकऱ्यांच्या समोर मांडत आला असते, ह्याला एक अधिष्ठान होतं, ताकद होती. ती ताकद कुठंतरी ढिली व्हायला लागली का, हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं करताना पुढची तुमची वाटचाल कशी असणार आहे. कारण हे काही की राजकीय संधी मिळाल्याशिवाय हे पुढे जात नाही, हे पण लक्षात आलं की केवळ रस्त्यावरची आंदोलन नाही, त्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा, मी नाही करत त्याचा विचार. आमची ताकद खच्चीकरण ताकद कमी कुणी केली, मी इतरांना दोष देत नाही, शेतकऱ्यांनाच जास्त दोष देतो. कारण शेतकऱ्यांनीच आमची ताकद कमी केली, त्याचे परिणामही शेतकऱ्यांनाच भोगावे लागतील. आम्ही इमानदारीनं नीतीनं आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी लोकसभा दणाणून सोडत होतो, आता नाही, रस्त्यावर ओरडत फिरतो, एवढाच फरक आहे. माझ्या काही कामकाजामध्ये बदल झालेला नाही, ठिकाणं बदलली आहेत फक्त आवाज उठवण्याची. 2019च्या लोकसभेला राजू शेट्टी परत मैदानात असतील का? आता जरा विचार करायला लागलो मी, कारण लोकांच्या गरजा भागवण्या एवढा पैसा काय माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे त्यावेळी परिस्थिती कशी आहे बघतो. लोकांच्या गरजा अशा काय लोक फुकट मत देणार असतील तर निश्चितच असेल मी, पण लोकांना जर मताच्या बदल्यात पैसे पाहिजे असतील तर मी असणार नाही, मी आत्ताच सांगतो. महाविकास आघाडीच्या वेळी आपलं नाव 12 राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये होतं. नेमकं जे कोश्यारींनी केलं ते चुकीचं होतं, तर त्यावेळी तुमचं बोलणं झालं होतं त्यावेळी महाविकास आघाडी. नाही, महाविकास आघाडीची ती ऑफर होती मला की आम्हाला सभागृहात तुमच्यासारखा माणूस पाहिजे आणि विधान परिषदेमध्ये तुमच्यासारखा खमक्या माणूस आम्हाला पाहिजे, आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला राज्यपालांच्या यादीमध्ये तुमचं नाव टाकतो. आता त्यावेळी महाविकास आघाडीच्या समर्थकांपैकी मी एक होतो. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाविकास आघाडीचा नेता निवड झाली उद्धव ठाकरेंची, त्याचे सूचक छगन भुजबळ होते आणि अनुमोदक मी होतो. मुंबईत झालेली जी बैठक होती त्या बैठकीत सूचक छगन भुजबळ होते आणि अनुमोदक मी होतो. म्हणजे महाविकास आघाडी घडवण्यातला मी एक होतो. त्यामुळं महाविकास आघाडीनं दिलेली ऑफर मी स्वीकारली होती. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की रस्त्यावरची तुमची लढाई यशस्वी हो आणि ती संसदेपर्यंत, विधान भवनापर्यंत ती जिथं पोहोचणं आवश्यक आहे तिथं पोहोचो. तरुण भारत सदैव शेतकरी आंदोलनामध्ये आपली भूमिका बजावत आलेला आहे, यापुढेही बजावत राहील. आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न असेल त्यामध्ये आम्ही आपल्यासोबत आपली भूमिका, सरकारची भूमिका आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडत राहू. आपण आज आमच्या कार्यालयामध्ये आला आणि या मुलाखतीच्या निमित्तानं काही गोष्टी ज्या लोकांच्या समोर येणं अपेक्षित होतं त्या आपण फार उत्तम रीतीनं मांडल्या. त्याबद्दल तरुण भारत परिवाराच्या वतीने आपले मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.